अतनीय व्यासपीठ उपस्थिताच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि येथे संपले माझे मैत्रिणींनो, आज आपण महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या पद्धतीने 30 शब्द सांगत ते तुम्ही शांत शिकाणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लाल बहादूर शास्त्री अतनीय व्यासपीठ उपस्थिताच्या कार्यक्रमात असली करत आहोत. महात्मा गांधीजी यांचं योगदान भारतासाठी खूप मोठे आहे, परंतु त्यांच्या बरोबर भारत देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचंही योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या कार्याची माहिती मी आज तुम्हाला सांगत आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकावी असा विश्वास व्यक्त करते. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शादाप्रसाद तर आईचे नाव रामदुलाल देवी असे होते. लाल बहादूर शास्त्री 1.5 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. लाल बहादूर शास्त्री शास्त्री 4 महिन्याचे असताना आई वडील गंगेवर त्यांना गंगा स्नानासाठी घेऊन गेले. परंतु आईच्या हातातून हे 4 महिन्याचं पाणी सटलं. सगळीकडे धावधाव सुरू झाली, परंतु ते पाल एका नावडीच्या टोपल्यात पडल्यानं वाचलं. काही तासांना आईला पाणी मिळालं. तोपर्यंत आईचं जीव मात्र व्याकुळ झालं होता. त्यावेळी आईने नवस केला होता की माझा नाना मोठा झाला की चोरींना पूजा करण्यासाठी पाठवीन, आणि तो नवस शास्त्रींनी पूर्णही केली. मी माझे भाषण संपवायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.